लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। पिशोरमध्ये बोलेरोत आढळली कुजलेली हाडं आणि चरबीयुक्त तेलाचे डबे। परिसरात संतापाचा भडका। कन्नड तालुक्यातील पिशोर येथील शफेपूर कसाईवाडा भागातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एका बोलेरो पिकअप गाडीतून कुजलेली प्राण्यांची हाडं व चरबीयुक्त तेलाचे डबे आढळून आल्याने प्रचंड खळबळ माजली आहे। या प्रकारामुळे परिसरात दुर्गंधी पसरून सार्वजनिक आरोग्यावर गंभीर धोका निर्माण झाला आहे। या प्रकरणी फुलंब्री तालुक्यातील मोहसिन नजीर कुरेशी वय 30 वर्ष या इसमाविरुद्ध सार्वजनिक उपद्रव आणि संसर्गजन्य रोग पसरवण्याच्या उद्देशाने केलेल्या कृत्याप्रकरणी पिशोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही बोलेरो क्रमांक MH30 AB 0191 बजरंग दलाचे तालुकाध्यक्ष गणेश मुकासे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी अडवून पोलिसांच्या ताब्यात दिली। या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला असून तात्काळ कारवाईची मागणी केली जात आहे। या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संजय दराडे आणि वसंत पाटील हे करीत आहेत। तालुका संयोजक विश्व हिंदू परिषद बजरंग दल तालुका संयोजक गणेश मुकासे, आम्हाला अशी गुप्त माहिती मिळाली होती की त्या पिशोरमध्ये एक कसाईवाडा म्हणून आहे, तिथं एक गाईचे हाडं व गाईची चरबी ची गाडी लोड करण्यात येत आहे। आम्हाला माहिती मिळताच आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन पोलीस बीट जमादारांना माहिती कळवली व त्यांनी आमच्यासोबत येऊन जी गाडीची आम्हाला माहिती होती त्या दिशेने जात असताना ती समोरून येताच आम्ही त्यांना रस्त्यात अडवून पकडण्यात आली। तिथून पकडून ती पिशोर पोलीस स्टेशनमध्ये आता सध्या जमा आहे। आमचे सर्व बजरंग दल कार्यकर्ते यांनी चांगलं मोलाचं सहकार्य केलं आणि ती गाडी पकडण्यात आम्हाला यश आलं। तरी पुढील कायदेशीर कारवाई व्हावी। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी कन्नड प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे, छत्रपती संभाजीनगर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.